नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे आपलं 200 लिटरमध्ये आपण 25 किलो पोटॅश आणि 1 लिटर फॉस्फेरिक ॲसिड असं दोघं एकत्र करून व्यवस्थितरित्या ढवळून आपण ते कापसासाठी तर दिलेलं आहे. आणि जेवढी बी आपण खतं देतो तर जास्तीत जास्त खते आपली ड्रिपद्वारे दिली गेली पाहिजे. अतिशय चांगला रिझल्ट मिळतो. मोकळी खतं फेकण्यापेक्षा ड्रिपद्वारे दिले कधी चांगलं झाडाच्या मुळांपाशी व्यवस्थित ते स्थिर होतात. मोकळ्या पद्धतीमध्ये आपण जर खत टाकलं तर तापमानामुळे बऱ्याचदा बाष्पीभवनामध्ये बरेचसे खतं उडून जातात आणि काहींचे रिॲक्शन होऊन प्रॉपर झाडाला मिळत नाही, ते बॉन्ड तुटत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तसा अपेक्षित परिणाम खर्च करूनही मिळत नाही. म्हणून एक काळजी घ्या, शक्य तेवढे खतं आपण ड्रिपच्या सहाय्याने दिली गेली पाहिजे. आणि ज्यांना शक्य नसेल त्यांना मग आपल्याला मोकळ्या पद्धतीने फेकल्याशिवाय पर्याय नाही. आता इथं बघू शकतात, हे तुम्ही बघत आहात, हे अमोनियम सल्फेट आहे. हे पण आम्ही आता 50 किलो आणि 50 किलो पोटॅश अशा पद्धतीने हे 4 बिघे कापूससाठी आपण हे सोडतोय. आता कापूस तुम्ही बघत आहात, फुलफुगडी लागलेली आहे, फळधारणा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला चांगला फरक पाहायला मिळेल. काही प्रमाणात जी आपल्याला इथे नत्राची कमतरता दिसते ती अमोनियम सल्फेटने भरून निघेल. युरिया देण्यापेक्षा अमोनियम सल्फेट हे झाडाला लवकर उपलब्ध होतं, त्याच्यामुळे आपण अमोनियम सल्फेटचा वापर करतोय. आणि इथं अशी लिक्विड सोडायची पद्धत आपण केलेली आहे. इथं 2 वॉल दिलेले आहेत. एक जो वॉल आहे स्पेशल मोटरच्या कनेक्शनसाठी आहे, आणि दुसरा वॉल जो आहे जर आपल्याला टाक्यांमध्ये काही पाणी वगैरे भरायचं असेल तिकडे स्पेशल नळी आपण टाकून द्यायची. अशा पद्धतीने नियोजन आहे.